हॅलो, वेलकम टू रेसिपीज कट्टा. आज मी करणार आहे एक वेगळी रेसिपी ज्याचं नाव आहे पनीर याखनी. थोडीशी वेगळी आहे. चला तर मग बघूया ही रेसिपी. त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि त्यानंतर मी इथे 8 ते 10 काजू भिजवून ठेवलेले होते अर्धा ते 1 तास. ते घेतले आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहेत आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आवडीनुसार, आलंही घालू शकता. आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी दही. दही गोडच असायला हवं. आणि त्यानंतर मी इथे 1-2 चमचे खसखस भिजत ठेवलेली होती, तीसुद्धा घातलेली आहे आणि ते वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं घातलेलं आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र असं घालून थोडंसं परतून घेतलं आणि त्यानंतर आपण जे वाटलेलं मिश्रण आहे ते सुद्धा घालून परतून घेणार आहोत छान. ते थोडंसं परतून झालं की आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि त्यानंतर मसाले घालून घ्यायचे. त्यासाठी इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलं आहे, अर्धा चमचा धणा जिरा पावडर घातली आहे आणि त्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर गरम मसालासुद्धा तुम्ही घालू शकता. मी इथे घरगुती भाजका मसाला घातलेला आहे. आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यात जे पनीर घेतलं आहे ते छोटे छोटे पीस करून आपण त्यात घालायचं आहे. पनीर तळायचं नाही आहे, नुसतंच घालायचं आहे. आणि त्यानंतर वरून थोडीशी साखर चवीपुरती, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि वरून मस्त कसुरी मेथी भुरभुरायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि छान मिक्स करून एक वाफ येऊ द्यायची आणि त्यानंतर आपली